तुमचं सायरप जर तुम्ही पाण्यातून दिलं तर त्याचा एक फायदा आहे की हे सायरप जे पाण्यातून तुम्ही देताय त्याचा जो इफेक्ट आहे तो लवकर होईल. त्याच्यामुळे कॅल्शियम पाण्यातून देणं ही महत्त्वाचं आहे. कॅल्शियम विटातून द्या, कॅल्शियम पाण्यातून द्या. आणि तिसरं म्हणजे लिव्हर टॉनिकचा वापर करा. लिव्हर टॉनिकचा वापर हा दर 3 आठवड्याला करावा लागतो. आणि लिव्हर टॉनिक जर तुम्ही तुमच्या शेळ्यांना देत असाल तर त्यांना जे होणारा रोग आहे त्याचा रोगांची म्हणजे प्रतिकार क्षमता शेळ्यांमध्ये वाढते. त्याच्यामुळे लिव्हर टॉनिकचा वापर हा तुम्ही करायला पाहिजे आणि तो शक्यतो पाण्यातून केलेला चांगला राहील. त्याच्यानंतर येतं खाद्याचं नियोजन. आता खाद्याचं नियोजन करतानाही 4 मुद्दे लक्षात घ्या. खाद्याचं नियोजन करताना शेळीचं खाद्य वेगळं, म्हणजे ज्या कॉमन शेळ्या आहेत ज्या गाभण नाही आहेत अशा शेळ्यांचं खाद्य, बोकडाचं खाद्य, गाभण शेळीचं खाद्य आणि पिल्लांचं खाद्य. ज्या रेग्युलर शेळ्या आहेत त्यांना त्यांच्यासाठी खाद्याचा जो आहे तो खाद्याचा खर्च हा बोकडांच्या खाद्यापेक्षा आणि गाभण शेळीच्या खाद्यापेक्षा कमी असला पाहिजे. बोकडं जे आहेत तुमचे, बोकड हेच तुमच्या शेळीपालनातलं मुख्य म्हणजे जे उत्पन्न आहे ते आहे. त्याच्यामुळे बोकडांच्या खाद्यावर जो खर्च करताय त्या हिशोबानेच त्याची वाढही व्हायला पाहिजे ह्याचंही लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही. पण ही वाढ होण्यासाठी जर तुमचं तुम्ही डिवर्मिंग प्रॉपर करत असाल आणि कॅल्शियम जे आहे हे शेळ्यांना जर तुम्ही वेळेवर देत असाल तर तुमच्या बोकडांचं खाद्यसुद्धा त्यांना जे तुम्ही देताय त्याचा 100% यूज होईल. 100% होणार नाही पण 90% खाद्य हे पचल्या जाईल. त्याच्यामुळे बोकडांचं खाद्य ह्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर येतं गाभण शेळीचं खाद्य. आता गाभण शेळ्यांना म्हणजे गाभण शेळ्यांपासून तुम्हाला जे पिल्लं भेटणार आहेत त्यांची जी परिस्थिती म्हणजे त्यांची जी प्रकृती आहे ही व्यवस्थित राहण्यासाठी गाभण शेळीच्या खाद्याचं नियोजन हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे गाभण शेळ्यांना लागणारं खाद्य हे तुम्ही व्यवस्थित आणि म्हणजे व्यवस्थित तुमचं त्या गाभण शेळीच्या खाद्याचं नियोजन पाहिजे. ह्या सगळ्या खाद्यांचे प्रकार कसे खाद्य कोणते द्यायचे याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय. तो व्हिडिओ तुम्ही पहा. त्याच्यामध्ये गाभण शेळीला खाद्य कोणतं पाहिजे, बोकडांना खाद्य कसलं पाहिजे, जनरल ज्या शेळ्या आहेत त्यांना खाद्य कसं पाहिजे आणि पिल्लांना खाद्य कसलं पाहिजे हे टोटल डिटेल मी त्याच्यामध्ये देतोय. त्याच्यामुळं खाद्याचं नियोजन करताना आपल्याला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. शेळ्यांचं खाद्याचं नियोजन वेगळं करायचंय, बोकडांच्या खाद्याचं नियोजन करायचंय, गाभण शेळीच्या खाद्याचं नियोजन करायचंय आणि पिल्लांच्या खाद्याचं नियोजन करायचंय. त्याच्यानंतर येतं लसीकरणाचं नियोजन. लसीकरण मी जसं आधी सांगितलं की मी बऱ्याच शेडवर गेलो. लसीकरण बरेच जण करतायत पण लसीकरण करण्याची त्यांची जी पद्धत आहे ही चुकीची आहे. लसीकरण करायच्या आधी 24 तासांआधी त्या शेळीचं डिवर्मिंग करणं हे महत्त्वाचं आहे. मी काय सांगतोय की लसीकरण करण्याच्या 24 तास आधी त्या शेळीचं डिवर्मिंग करणं म्हणजे निर्जंतुकरण करणं हे महत्त्वाचं आहे. तर त्या लसीकरण जर तुम्ही करताय त्याचा त्या शेळीला फायदा होईल. जर तुम्ही डिवर्मिंग करण्याच्या आधीच जर लसीकरण करत असाल तर तुम्ही जे शेळीला जे हे केलेलं आहे लसीकरण केलंय त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे लसीकरणाचं नियोजन हेही तेवढ्याच महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, लसीकरण नंतर त्याच लसीचा बूस्टर डोस देणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. हा बूस्टर डोस काही डोस 28 दिवसानंतर म्हणजे शक्यतो सगळे डोस जे आहेत बूस्टर डोस जे आहेत हे 28 दिवसानंतर द्यायचे असतात. जर बूस्टर डोस तुम्ही करून घेतला तर तुम्ही 100% लसीकरण तुमचं सक्सेसफुल आहे. पण बऱ्याच शेडवर मी पाहिलं की बूस्टर डोस हा केलेला नाहीये. बूस्टर डोस त्या लसीकरणाचा महत्त्वाचा आहे. बूस्टर डोस म्हणजे काय, जर समजा तुम्ही आता ईटीची लस दिलेली आहे तीच लस परत त्याच शेळीला 28 दिवसानंतर देणे याला म्हणतात त्या डोसचा बूस्टर डोस. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे बूस्टर डोस कंपल्सरी करा. पण दोन्ही म्हणजे लसीकरण करताना आणि त्याचा बूस्टर डोस देताना त्या शेळ्यांचं डिवर्मिंग करणं हे महत्त्वाचं आहे. आणि डिवर्मिंग हे 24 तास आधी करायचं हे लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि वेळेचं नियोजन या लसीकरणामध्ये फक्त वेळेला महत्त्व आहे. जर तुम्ही 28 दिवसाच्या ऐवजी 40 दिवसानंतर बूस्टर डोस देत असाल तर तुम्ही जे लसीकरण करताय त्याचा काहीही फायदा होत नाही. त्याच्यामुळं एक तर तुमचा खर्चही होतोय आणि तुम्हाला त्याच्यापासून रिझल्टही मिळत नाही. त्याच्यामुळं लसीकरणाचं नियोजन हे वेळेनुसारच करायचं. आणि जर समजा तुमच्या त्या वेळेमध्ये जर कमी जास्तपणा होत असेल तर तुमचं त्या लसीकरणाचं नियोजन व्यवस्थित होत नाहीये हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर येतं शेळ्यांचं नियोजन. आता मी तुम्हाला पहिला माझ्या शेडचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की शेळ्यांचं नियोजन हे तुम्हाला म्हणजे आता आपण करतोय शेळीपालन त्याच्यामुळे शेळ्यांचं नियोजन करणं हे भागच आहे. पण या शेळ्यांच्या नियोजनामध्येही 4 प्रकार आहेत. जे रेग्युलर शेळी आहे तिचं नियोजन, त्याच्यानंतर जी बोकड आहेत त्या बोकडांची सोय व्यवस्थित करणं म्हणजे त्या बोकडांचं नियोजन, गाभण शेळ्याचं वेगळं नियोजन आणि जे पिल्लं झालेत त्यांचं वेगळं नियोजन. आता शेळ्यांचं नियोजन म्हणजे काय, ज्या शेळ्या गाभण नाही आहेत
आणि ज्या शेळ्या म्हणजे गाभा जाणार आहेत त्यांच्यासाठी एक वेगळं कंपार्टमेंट तुमच्या शेडमध्ये पाहिजे. बोकड जे आहेत त्यांच्यासाठी वेगळं कंपार्टमेंट तुमच्या शेडमध्ये पाहिजे. गाभण शेळ्या ज्या आहेत त्यांच्यासाठी वेगळं कंपार्टमेंट तुमच्या शेडमध्ये पाहिजे. कारण जर बोकडांनी किंवा ह्या ज्या शेळ्या गाभण नाही आहेत त्यांनी जर गाभण शेळ्यांना धडक किंवा एकमेकांमध्ये म्हणजे अशी जर समजा धक्का बसला गाभण शेळीला, तर तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. ती शेळी गाबडू शकते. त्याच्यामुळं गाभण शेळ्यांचं नियोजन वेगळं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि चौथं म्हणजे पिल्लांचं नियोजन. पिल्लं हे सकाळी आणि संध्याकाळी फक्त त्या शेळीजवळ पाहिजेत. बाकी वेळेस पिल्लांचं नियोजन हे वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये पाहिजे. आणि हे शेळ्यांचं नियोजन तुमच्या शेडच्या नियोजनवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे तुमच्या शेडचं नियोजन करा, शेळ्यांचं नियोजन आपोआप होईल. त्याच्यानंतर येतं लोकांचं नियोजन. आता हे लोकांचं नियोजन म्हणजे काय? जे तुम्ही शेळी पालन करण्यासाठी जे लोक ठेवलेत, म्हणजे जे कामगार वर्ग जो आहे त्यांचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जर त्यांच्यावर व्यवस्थित त्यांचं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन करत नसाल, तर तुम्ही जो खर्च करताय शेळी पालनावर हा 50% खर्च व्यर्थ जातोय. त्याच्यामुळे म्हणजे शेळी पालनासाठी जे तुम्ही लोक ठेवलेले आहेत त्यांचं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता या लोकांचं नियोजन म्हणजे काय? त्याला म्हणजे म्हणजे समजा एक माणूस तुम्ही ठेवलाय, तर त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करायचंय हे रोज तुम्ही त्याला सांगणं आवश्यक आहे. तुम्ही एक दिवस सांगितलं, दुसऱ्या दिवशी नाही सांगितलं, हे तुमची चूक आहे. त्याला रोज सांगायचं की आजपासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे करायचंय. प्रत्येक शेळीजवळ तो माणूस तुमचा गेला पाहिजे. प्रत्येक शेळीची त्यानं तपासणी केली पाहिजे. ही शेळीची तपासणी म्हणजे काय? प्रत्येक शेळीला हात लावून पाय वगैरे बघणं असं नाहीये. तो फक्त म्हणजे त्या माणसाने फक्त तुमच्या शेडमध्ये प्रत्येक शेळीजवळ जाऊन जरी फिरून जरी आला, तरी त्याला रोज जर फिरत असेल तरी त्याला कळेल की कोणती शेळी ही आजारी आहे, किंवा कोणत्या शेळीनं कमी खाल्लंय, किंवा कोणती शेळी खात नाहीये, किंवा कोणती शेळी जास्त खातीये, किंवा कोणती शेळी ही शेळीचं पोट फुगलंय. हे सगळं होऊ शकतं केव्हा? जर तुम्ही जो कामगार ठेवलाय त्याचं जर तुमचं जर त्याचं व्यवस्थित नियोजन तुम्ही केलेलं असेल तर. जर आजारी शेळ्यांचं नियोजन जर व्यवस्थित झालं नाही, तर त्या एका आजारी शेळ्यामुळे तिचा जो आजार आहे तो दुसऱ्या शेळ्यांना होऊ शकतो. किंवा जर आजारी शेळीकडे लक्ष जरा उशिरा दिलं गेलं, तर ती शेळी दगावण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात. आणि हे सगळं कमी करण्यासाठी तुम्ही जो माणूस कामाला ठेवलेला आहे त्याचं नियोजन तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर येतं शेडचे नियोजन. शेडचे नियोजन हे 2 पद्धतीने होतं. एक, मी तुम्हाला आधी सांगितलं की शेडचं जे बांधकाम करायचं त्या बांधकाम करताना त्या शेडचं व्यवस्थित बांधकाम करा, तो एक नियोजनाचा प्रकार झाला. आणि दुसरा म्हणजे त्या शेडची स्वच्छता. त्या शेडमध्ये जो विजेचं जे तुम्ही लाईट म्हणजे लाईटिंग जी केलेली आहे तिचं व्यवस्थित सगळे दिवे चालू आहेत की नाही ह्याचं नियोजन. आणि दुसरं म्हणजे शेडचं निर्जंतुकरण. शेडमध्ये ही जंतुनाशकाची फवारणी आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याला तुम्ही तुमच्या शेडमध्ये जंतुनाशकाची फवारणी करणं हे खूप गरजेचं आहे. जर तुमचं जंतुनाशकाची तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या शेडमध्ये फवारणी करत असाल, तर तुमचं शेळ्यांना होणारे रोग हे खूप म्हणजे नसल्यासारखेच होतात. त्याच्यामुळे शेडची डिवर्मिंग करणं ही तेवढीच महत्त्वाची, जेवढे महत्त्वाची तुम्ही तुमच्या शेळ्यांची, बोकडांची, गाभण शेळ्याची आणि पिल्लांची डिवर्मिंग करता. ह्या सगळ्यांची डिवर्मिंग केल्यानंतर तुम्हाला शेडची डिवर्मिंग करणं ही महत्त्वाची. शेड फवारून घेणे हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर येतो जोडधंदा आणि त्याचं नियोजन. तुम्हाला वाटेल तो जोडधंदा करा. म्हणजे तुम्हाला जो जोडधंदा तुम्ही तुमच्या शेळी पालनामध्ये करू शकता असं वाटतं तो जोडधंदा करा. पण तो जोडधंदा कमीत कमी असा असावा की तुमचा जो कामगार आहे त्याचा खर्च त्या जोडधंद्यावर निघावा. म्हणजे शेळीचा जो खर्च होतोय तो 100% तुम्हाला मिळेल. म्हणजे शेळीचा जो प्रॉफिट तुम्हाला होतोय तो 100% तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे जोडधंदा आणि त्याचं नियोजन हे करणं तेवढंच आवश्यक आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. तुम्हाला जर हे दोन्ही पार्ट जर आवडले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.